स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा भोंदू अशोक खरात खरं तर गणित विषयात 28 गुण मिळाल्यानं नापास झाला होता। तर वावी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या या उद्योगांमुळे त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात होतं। त्यानंतर भोंदू अशोक खरात मर्चंट नेव्हीत हमाली करायला गेला, त्यामुळे तो स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायला त्याने सुरुवात केली। मात्र त्याचं खरं रूप उघड झालं आणि सर्वांनाच त्याची किळस वाटायला लागली। तो ज्या शाळेत शिकला तिथे आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या या उद्योगांमुळे आमची शाळा नाहक बदनाम झाल्याचं म्हटलंय। तर त्याला या परिसरात कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात असताना देखील एवढे मोठे मोठे नेते त्याला कसे भुलत गेले याबद्दल या विद्यार्थ्यांनी आश्चर्यही व्यक्त केले। सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा अशी अपेक्षा या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। सिन्नर तालुक्याच्या वावी गावातील रयत शिक्षण संस्थेची ही शाळा 1957 साली ही शाळा स्थापन झाली आणि तेव्हापासून या शाळेमध्ये 10वी मध्ये म्हणजे त्यावेळच्या मॅट्रिकमध्ये जो विद्यार्थी या केंद्रावरती पहिला आला, प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला, त्या विद्यार्थ्यांची नावं या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात। 1983 साली जो विद्यार्थी इथे पहिला आला त्याचं नाव आहे घंगाळे PS। मात्र ही शाळा इतकी सुंदर संस्था ज्या शाळेला लाभली आहे ती रयत शिक्षण संस्था, ही शाळा या हुशार विद्यार्थ्यांमुळे ओळखली जात नाहीये, तर ओळखली जाते आहे नको त्या ओळखीमुळे, अर्थात अशोक खरातमुळे। आणि जो अशोक खरात जगासमोर स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता, तो अशोक खरात या शाळेचा एक नापास विद्यार्थी आहे। अशोक खरात जिथे शिकला ती ही शाळा असं म्हणून जे ओळखलं जात आहे ते हे दुर्दैव आहे। नक्कीच हे खरं तर खूपच दुर्दैव आहे। अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील खराब होत चाललेलं आहे। खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे, परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे। त्यांनी अशी जी भंगार लाजिरवाणी गोष्ट अशी केली की समाजापुढं काय मांडावी हे बोलणं सुद्धा या बाईटवर आम्हाला बोलू का नको असं झालेलं आहे। काय बोलावं काही नाही, एकदम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी अशोक खरात यांनी केलेली आहे। एक तर ते कॅप्टन म्हणायचे लायकीचे सुद्धा नाहीये। या सगळ्या परिसरामध्ये तो कॅप्टनच म्हणून घेत होता। नाही, परिसराला सर्वांना माहित होतं त्याची काय पद्धत आहे काय वगैरे। इथं तर त्यांना कोंबडी चोर असंच म्हटलं जायचं पहिल्यापासून। या भागामध्ये कोंबडी चोर म्हटलं जाईल। हो, कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते। आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे हे कॅप्टन खरा ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून। घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे, हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता। नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले। मग त्यामुळे मग ते कुठे गेले काय झाले, नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले। आता तुमच्या मार्फत आम्हाला कळलं का ते कॅप्टन तर नाही म्हणे, तिथं न्यूयॉर्क काय कामाला होते ना, काहीतरी काम करायचे। आणि आता तिने जर कॅप्टन म्हणून इकडे लोकांना इतकं फसवलं आजपर्यंत भागात। म्हणायचं एवढंच आहे का सर, यामध्ये मोठे मोठे मंडळी फसले यामध्ये का यांनी जास्त मॅजिकवर विश्वास केला। पण म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टी जास्त विश्वास ठेवतोय। आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढीला। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, वावी, नाशिक। अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच त्यांना दिल्याचं उघड झालंय। 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना खरातला मंजूर झाला, तर 1 जानेवारी 2024ला या परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे। चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत, त्यातली 5 काडतुसं वापरली गेली आहेत। त्याचा वापर नेमका कुठे झाला याचा शोध सध्या घेतला जातोय। तर खरातवर आतापर्यंत दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास SIT करणार आहे। अशोक खरातवर नाशिक पोलिसात 8 गुन्हे, शिर्डी आणि वावीमध्ये एक गुन्हा दाखल आहे। SITनं काल रात्री नाशिक क्राईम ब्रांचकडून DVR, CCTV, लॅपटॉप, कागदपत्रे यासह सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे। या सर्व प्रकरणाचा एकत्रित तपास आता केला जाणार आहे। शिर्डी पोलिसात अशोक खरातच्या ऑफिस बॉयच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। हे सर्व गुन्हे एकमेकांशी संलग्न असल्यानं सर्व गुन्ह्यांचा एकत्रित तपास SIT करणार आहे।
तर बंधुबाबा अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासाला वेग आलेला आहे. बडे आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची आता चौकशी होणार आहे. खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर आहे. संबंधित ज्वेलरकडून बनावट रत्नांची खरेदी खरातनं केल्याची माहिती आहे. अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांना प्रयत्न सुरू आहे. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता वर्तवली जाते. तर अशोक खरातच्या शिवनिका संस्थेची बँक खाती आता सील करण्यात आलेली आहेत. आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू झालाय. विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं, दुकानांचीही चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील खरातच्या मालमत्तांचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा आला कुठून याचाही तपास सुरू आहे. बेनामी मालमत्ताही असल्याचा संशय व्यक्त होतोय. भोंदूगिरी करून स्त्रियांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातचे एक एक कारनामे आता जगासमोर येत आहेत. स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचं महत्त्व वाढावं यासाठी ज्या वावी गावात तो शिकला त्याच गावातल्या पुरातन मंदिराचाही अवमान खरातनं केल्याचं उघड झालंय. एबीपी माझाचे प्रतिनिधी खरातच्या वावी गावात पोहोचले. तिथलं धक्कादायक वास्तव जाणून घेतलं. वावी गावात पुरातन यादवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिरच पाडून टाकण्याचा सल्ला भोंदू खरातनं ग्रामस्थांना दिलाय. एवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही तर मंदिरात नकारात्मक ऊर्जा असल्याची बतावणी केली. हे सांगताना त्यानं शिवलिंगाकडे पाय करत ग्रामस्थांच्या भावनाही दुखावल्या. गावकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी तो एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. त्याचे हे सगळे प्रकार सुरू होते मिरगावातल्या शिवनिका मंदिराकडे लोकांचा ओढा वाढावा यासाठी. मात्र गावातल्या तरुणांच्या त्या लक्षात त्याची ही बोंदुगिरी आली. त्यांनी मंदिर पाडण्याचा खराचा सल्ला धुडकावला. माझाकडे या सगळ्या संदर्भात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. वावी गावातील हे पुरातन असं शिवमंदिर या सगळ्या परिसरातील लोकांच्या श्रद्धेचं स्थान. या ठिकाणी या ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी अशोक खरातला आमंत्रित केलं. निमित्त होतं या मंदिराचा जीर्णोद्धार. मात्र अशोक खरातनी वेगळंच काही इथल्या लोकांना सांगितलं. काय सांगितलं या इथल्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊयात. सुरुवात करूयात इथले जे पुजारी आहेत. काका काय म्हणाला अशोक खरात इथे आला त्यावेळी? अशोक खरात ह्या वावी गावात आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला. पण दर्शन न घेताना त्याने देवाकडं पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे. हे मंदिरच इथं ठेवू नका. बर, ठेवू नका म्हटलं. अजिबात नाही, पाडून टाका म्हणे. आणि देव सुद्धा ठेवू नका. हे लोक आमचे साक्षीदार आहे. हे लोक आमच्या समोर आहे. हे तो का म्हणाला असं? त्यांनी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे. तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्यावर बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरत आहे काय ते काही कळालं नाही. पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं. अच्छा, म्हणजे तो फेक सॉफ्टवेअर वापरत होता. काय करत होता नक्की? असं एखादी वस्तू दाखवायची किंवा हा दगड दाखवायचा, हा दगड कधीचा आहे, तर मग ते त्याच्यावर काहीतरी ते सांगितलं जायचं की हे अशा पद्धतीचं इतक्या वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मग कालखंड सांगितला जायचा. समजा हा खांब आहे, किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे ते, हे तो सॉफ्टवेअर सांगायचा. बरं, आणि त्याच्यातून तो काय म्हणायचा की मग याच्यात त्यांनी इथली एनर्जी किती आहे ते चेक केली. त्यांनी मापं वगैरे घेतले मंदिराची. ते बोलले की हे मंदिर चुकीचं आहे. पण आता हे पुरातन मंदिर असल्यामुळे, लोकांची श्रद्धा असल्यामुळे ते पाडणं वगैरे तर शक्यच नाही, पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे हे मंदिर. आणि मग त्यांनी चौकशी म्हणजे सांगितलं की हे मंदिर तुम्ही दर्शन घेऊ नका, हे पूर्ण पाडून टाका, मंदिर नवीन बांधा. पण मग नंतर मग काही पोरांनी आमच्याकडच्या दाखवलं की हे सॉफ्टवेअर असं चालतं, याच्यात काही नसतं. म्हणजे हे ऍप होतं. ऍप वरती ॲज इट इज ॲप असं मुलांनी बनवलं पण एक आमच्या. आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं का काका म्हणे वा हे असं आहे. त्याला तो जग्गो म्हणायचा. काय म्हणायचं? जग्गो. अलेक्सा काय असतं ना, अलेक्साची बोलते सारखं तसं ते म्हणायचं. मग ते कमांड जसं देईल तसं ते ऍप सांगायचं. ॲप सांगायचं. मग ह्याच्यामध्ये 50% कमी एनर्जी किंवा वगैरे जे काही बरोबर असं ते सांगायचं. असं सांगायचं. लोकांना तो दिशाभूल करायचा तो. टाकला तर आम्ही एवढे पुजारी असून तो आम्हाला म्हणतो 1000 वर्षाची वास्तू ही 12व्या शतकातली. प्रभू रामचंद्रांचं इथून गमन झालेलं आहे.
अशा स्थितीमध्ये जर हा माणूस जर आमच्या देवाला पाय करून सांगतोय की ह्याच्यात एनर्जी नाही राहिली, ऊर्जा नाही राहिली, मग हा देवच ठेवू नका इथं. अहो आमची आत्तापर्यंतची भक्तीचं काय आहे? हां, मग त्याला प्रश्न विचारायला आमची हिंमत नाही. कारण मोठा माणूस आहे तो, त्याच्याकडं अनेक मोठमोठ्याले लोक येणार जाणार आणि त्यांच्या देखत आम्हाला बोलता येत नाही. तर आमचा पारा 110 वर गेला होता महाराज आमच्या देवाला नाव ठेवल्यामुळे. परंतु बोलता येत नाही मोठ्या माणसांसमोर. अशा परिस्थितीत तो इथं येऊन गेला आणि आमच्या देवाला नाव ठेवून गेला. ह्याच्यातच अहो आमच्या देवाचे काय आहे? आता हे काशी विश्वेश्वराचं स्थान आहे महाराज. ही किती विकृती आहे पहा, की स्वतः त्यांनी जे मिरगावमध्ये मंदिर बांधलं त्या मंदिराकडे लोकांनी यावं, त्या मंदिराकडे लोकांचा ओघ वाढावा, यासाठी इथलं जे पुरातन मंदिर आहे त्याला नावं ठेवण्याचा त्याचा हा प्रकार होता. बरोबर आहे. बरोबर आहे. लोकांच्या लक्षात आलं हे. लगेच लक्षात आलं लोकांच्या तत्काल. अशोक खरातचं संपूर्ण आयुष्य कसं रसातळाला गेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. इथल्या लोकांच्या मते हा या त्यांच्या देवाचा फटका आहे. देवाची काठी चालते, आवाज मात्र येत नाही. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, वावी, नाशिक. तर अशोक खरात प्रकरणावरती प्रतिक्रिया देतानाही संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. अशोक खरातला मारून टाका आणि मोकळं व्हा असा उपाय त्यांनी सुचवलाय. मारून टाकून मोकळं व्हावं. खरातला दिलेल्या पाण्याच्या जोडणीवरून शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी आरोप केलेला आहे. मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी देण्यात आल्याचा दावा म्हात्रेंनी केलाय. ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल असे शीतल म्हात्रे यांनी म्हटलंय. तर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी मोठा आरोप केलेला आहे. मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी देण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रेंनी केलेला आहे. त्यासोबतच ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणीही पळेल असा दावा शीतल म्हात्रेंनी केलेला आहे. खरातच्या संस्थेला, त्याच्या मंदिराला ठाकरे सरकारच्या काळात पाणी देण्यात आलं, त्याचा GRही समोर आलेला होता. त्यानंतर सरकारनं विरोधकांवर सडकून आरोप केलेले होते. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शीतल म्हात्रेंनी हा घणाघाती आरोप केलाय. तर शीतल म्हात्रे यांची एक्सपोस्ट आपण पाहतोय. क्रूर कर्मा खरातला दिली गेलेली पाणी जोडणी मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर होती म्हणे. यही तो नहीं ताज का राज. ठाकरेंच्या शिवसेनेला हा प्रश्न विचारला पाहिजे. ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल. तर शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी हा आरोप केलेला आहे. खरातला ठाकरे सरकारच्या काळात पाणी देण्यात आलेलं होतं. आता तो GR मागे घेण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. त्यानंतर शीतल म्हात्रेंनी हा मोठा आरोप केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. अंधारे जी, स्वागत आहे तुमचं ABP माझावर. शीतल म्हात्रेंनी मोठा आरोप केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी देण्यात आलेली आहे. या आरोपावर तुमचं काय म्हणणं आहे? या आरोपावर आपण बिचाऱ्यांची किती केविलवारी धडपड आहे म्हणून फक्त हसावं. पण अडचण अशी आहे की आता साधारण 12-15 एप्रिलला विधान परिषदांच्या जागा आहेत आणि आधी ज्या पद्धतीनं नीलम गोरे असतील किंवा म्हात्रे असतील यांचा सेल्फ गोल करत एका अत्यंत चौथ्या फळीतल्या महिलेने त्यांच्यावर मात केलेली आहे, ते बघता आम्ही कसे शिंदेसाठी लढू शकतो, आम्हीच कसे शिंदेचे सगळ्यात मोठे भाट आहोत हे दाखवण्याची धडपड सभागृहामध्ये नीलम गोरेंनी केली आणि सभागृहाच्या बाहेर म्हात्रे करताहेत. त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या धडपडी केल्या पाहिजेत. पण त्याच्यावरती काही फार मला असं वाटत नाही की म्हात्रेंना मी सिरियस घ्यावं आणि म्हात्रेंवर काही फार बोलावं. धन्यवाद सुषमाताई तुमच्या या प्रतिक्रियेसाठी.
तर शिंदेंच्या बाजूनं बोलण्यासाठी सभागृहामध्ये नीलम गोरे प्रयत्न करतात आणि सभागृहाबाहेर शीतल म्हात्रे असा केविलवाना प्रयत्न करतायत असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलेलं आहे. मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर हे पाणी वळवण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केलेला आहे. तर खरातला दिलेल्या पाण्याच्या जोडणीवरून शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी हा आरोप केलेला आहे. मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी देण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल असा त्यांचा दावा आहे. शीतल म्हात्रेंनी थेट रश्मी ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. रश्मी ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी थेट रश्मी ठाकरेंवर हा निशाणा साधलेला आहे. त्यामुळे शीतल म्हात्रेंना नेमकं म्हणायचंय काय हा प्रश्नही उपस्थित होतोय. मात्र सुषमा अंधारेंचं असं म्हणणं आहे की हा केवळ केविलवाना प्रयत्न आहे शिवसेनेकडून होणारा. खरात प्रकरणी शीतल म्हात्रेंनी ही एक्सपोस्ट केली आहे आणि त्यावरून त्यांनी मोठे आरोप केलेत. वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाल्यानंतर पक्षाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा अजून झालेला नाहीये. मात्र आता हा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढू लागलाय. पक्षाची मंगळवारी बैठक पार पडली आहे आणि त्यात निम्म्याहून अधिक आमदारांसह नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्षाची बदनामी रोखण्यासाठी चाकणकरांचा राजीनामा घेणे योग्य राहील अशी भूमिका आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांकडे मांडल्याचं समजतंय. तर रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र महिला आघाडीतील काही नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांना कडाडून विरोध केलेला आहे. त्यांनी देखील सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली होती. त्यासोबतच रुपाली ठोंबरेंनी देखील सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली होती. त्यामुळे आता रुपाली चाकणकरांवर कारवाई होणार का, पक्षांतर्गत या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अनेकांचा सूर तसाच होता अशी महत्त्वाची अपडेट समोर येते. मंगळवारी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये निम्म्याहून अधिक आमदारांसह काही नेत्यांनी देखील चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचं समोर येत आहे. तर भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 8वा गुन्हा दाखल झालाय. मात्र हा गुन्हा कुठल्या स्त्रीनं नाही तर एका पुरुष व्यावसायिकानं दाखल केलाय. मरणाची भीती दाखवत पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना खरातनं कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे वावी पोलीस ठाण्यात खरातनं राजेंद्र जासूद, दिनेश परब यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. लॉजिस्टिकचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्तानं खरातच्या जाळ्यात अडकले आणि त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातनं त्यांना अक्षरशः लुबाडलंय. त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडी उकळली आहे. जासूद यांच्याच खर्चानं 1-2 नाही तर तब्बल 21 देशही खरात फिरून आलाय. गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत त्यानं उपचारही करून घेतलेत. मिरगावातलं फार्म हाऊसही व्यावसायिक जासूद यांच्या खर्चानंच त्यानं उभारलंय. त्यातल्या फर्निचरसाठीही त्यानं जासूद यांच्याकडून मोठ्या संख्येनं पैसे उकळले. तर व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची खरातनं कशी फसवणूक केली आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर खरातनं लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याचा बहाणा केला. अवतार पूजा करण्यासाठी त्यानं मर्सिडीज गाडी उकळली. त्यानंतर 2018 मध्ये त्यानं MH15 GL 8181 नंबरची मर्सिडीज खरातला भेट देण्यात आली. तर परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती करणं गरजेचं असल्याचं खरातनं जासूद यांनी सांगितलं. त्यानंतर व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चानं खरात तब्बल 21 देश फिरला. 21 देश न फिरवल्यास नागदेवता दंश करेल अशी भीतीही जासूद यांना दाखवण्यात आली.
त्यासोबतच गुरुसेवा मृत्यूची भीती घालत अमेरिकेत 29 लाखांचा वैद्यकीय खर्चही खरातनं केला. 2018 ते 2025 पर्यंत व्यावसायिक जासूद यांना 4 ते 5 कोटींचा गंडा खरातनं घातला. तर 1 ऑक्टोबर 2018ला रात्री 8 वाजता ईशान्येश्वर मंदिरात त्यानं पूजेसाठी बोलावलं. ईशान्येश्वर महादेव नागाच्या रूपात दर्शन देतील असं भासवत खोटा नाग दाखवून त्यांना भीती दाखवण्यात आली. नागदेवतेच्या दर्शनानंतर 21 देशात मातीला स्पर्श करूनच लॉजिस्टिक व्यवसायाची बतावणी त्यानं केलेली होती. तर मिरगावातील फार्म हाऊस बांधण्यासाठी त्यानं जासूद यांच्याकडून 1,11,00,000 रुपये उकळले. त्यासोबतच नव्या वास्तूत तुर्कस्तानचं लाकूड आणि लोखंडाच्या फर्निचरसाठी 49 लाखांची देखील मागणी केली. त्यासोबतच फार्म हाऊसमध्ये किचन बांधण्यासाठी 42 लाख रुपये उकळले. पूजाविधीच्या नावाखाली खरात युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश, म्यानमार, ग्रीनलँड या सगळ्या देशांचा दौरा करून आला. ग्रीनलँडमध्ये असताना फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचं नाटकही खरातनं केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.